तर आता वावरात इथं आणि बघा युद्धाचा परिणाम आमच्या मावशीच्या घरापर्यंत पण झालेला आहे. चुलीवर करावं लागतंय. तर हा आमचा सगळ्यात छोटा मावस भाऊ आणि ह्याचा थोडासा फॉल्ट आहे. काय फॉल्ट? तब्येतीमध्ये गोळ झालेला आहे थोडासा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि शुभ दुपार. जवळजवळ आताचे 3:30 झालेले आहेत आणि आज आपण परत एकदा आलेलो आहोत माझ्या मावशीच्या गावाला, निमोने या गावाला. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आपण थंबनेल ठेवला होता एवढा मोठा नारळ. तर त्याच गावाला आपण परत एकदा आलेलो आहे. तर जवळजवळ आहे ना, मी सकाळी 8:30च्या आसपास नगरवरून निघालो आणि 10 पर्यंत इथं पोहोचलो. आणि शिरूर नगर हायवेने ना ट्रॅफिक अजिबातच नव्हते. आज शनिवार असल्यामुळे बरीचशी गर्दी कमी होती. तर 10 वाजता इथं आलो. आल्यानंतर ओमकारजन त्यांचे जरा विहिरीचं काम चालू आहे, तर ते काम चालू होतं. नंतर आपली सृष्टी जी आहे मावस बहीण, तर ती कॉलेजला गेलेली होती. आता 11वीला आहे ती सायन्सला. तर कॉलेजवरून आली आणि आता ओमकारन त्यांनी ना आता हे सगळे रानातले कांदे काढून घेतलेले आहेत. तर तिकडं ठाकरं राहतात, म्हणजे कांदे काढणारे वगैरे टोळीचे माणसं आहेत सगळे ते. आणि तिकडं पण कांदे काढायचं काम चालू. इथं कांदे काढून झालेले आहेत. आता यांनी काय केलंय, वाळायसाठी थोडेफार असे आरण लावून ठेवलेली आहे. आणि मग वाळले की बुडांची माती बिती पडली की मग परत मोठ्या आपल्या आरणीत भरून ठेवायचे. घरी आरण तिकडे दाखवतो थोड्या वेळाने. तर आपली दिदी आलेली आहे कॉलेजवरून. हिचं नाव आहे सृष्टी. आता ट्रॅक्टर घेते ते चालू करून पुढं. कर चालू दिदी. जमन का? जमन का? केलं आता ट्रॅक्टर चालू दिदी. हळूच हळूच व्हिडिओच्या नादात जाईन फार विहिरीत. तर दीदीने नेलाय ट्रॅक्टर. आता तिकडे कशाला नेलाय? हा, तर तिकडे जे कांदा काढत आहेत ना, तर त्यांच्या गोण्या द्यायच्या आहेत. ओमकारचे चुलते आहेत. तर आता ही मावशी घेते झाकून. काय भाव आहे सध्या कांद्याला? 8 रुपये. 8 रुपये? हा. मग लयच भाव आहे कडे. काय करतो? मावशीचे चाललेत कांदे टाकायचं काम. त्या बोलते निघल्यात. हा, कांदा यावेळेस एवढा पोचला नाही काय? यंदा गारपीट झाली बाबा, त्यांनी पोचला बी नाही. हा, तिकडे चांगलं एवढा नाही पोचला. बारकाली पुलती. हा, मग तिकडच्या रानातली ना ते झोपडे वगैरे दिसत आहेत ना छोट्या छोट्या तळवटांच्या. तर तिथं कांदा काढलाय, तो टाकलाय तिथं. हा, मग इकडं मस्त साईज आहे गावरान कांदा. हा, औषध म्हणते कांद्याला खर्च असतो. आता काय वावरात पीक घ्यायचं म्हणल्यानंतर कांद्याला खर्च असणारच. बघ अशी साईज आहे, मस्त अशी साईज आहे. सगळं असं झाकून ठेवलंय. जवळजवळ 1 2 3 4 5 6 ठिकाणी झाकलेलं आहे. आता ही जी कांद्याची पात आहे ना, त्याने झाकलेलं आहे सगळं. लय मेहनत असते व्हायला. आम्ही केलं यावर्षी. पोचलं, चांगलं पोचलंय तसं थोडा थोडा. नाही एक बारकाले ना गोलचे काढलेले आहेत ना. हा 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 हा. मागून आता होते मागून काढून घेतले. तर तिथं बाई पोचली तिकडे. हा, सगळा कांदा काढून झालाय. ओमकार शेट पण आहे तिथं.
आणि आता जर पाऊस फुटला तर एवढे सगळे कांदे झाकून ठेवावं लागतील. कागद आहे का मावशी तयार? तिकडच्या 6-7 आर्मीला आहे कागद, पण आता हिला आता ही नवीन झाली ना आज, हां हिला आणावं लागेल बघा. तिकडे जे आहेत ना आरणी, तर त्या चांगल्या कागदाने झाकून ठेवलेले आहेत आणि ह्याला आणावं लागेल कागद आणखीन. कागद कसा किलो? 200 रुपये किलो. त्याविषयी नगरवर मी 150 न्याला. काय ते पातळच कागद ना? हा तसंच 150. आता पण ते तसं ह्याचं आता सीजन आहे ना इकडे. हे बघा आता आलेले आहे त्या बाई. आम्हाला वाटलं चालवता येतो एक नाही, मला वाटलं चालवता येतो एक नाही ट्रॅक्टर. मला आता ट्रॅक्टर पण आलाय. आता निघायचंय घरी. आता काय काम आहेत? बाकीचं काय काम आहे आता? आता मग घरी गेल्यावर घरचा राडा. घरी गेल्यावर घरचा राडा. मावशीची सासू आहे ना, पॅरालिसिस झाला होता, तर जागेवरच आहे. आता ते घरी गेल्यानंतर ते काम करायचं मावशीला. सगळं जागेवरच आहे त्या आजींचं. तर आहे ना आजी खूप चांगली होती, पण आता काय सुद्धा दुर्दैवाने काय नशीब आलं आहे त्याच्या सांगता येत नाही. मी इकडं मे जूनच्या आधी मार्च महिना एप्रिल महिना इकडंच थांबलो होतो 2024 साली. तर मग आजीने खूप जीव लावलेला आहे. पण मागच्या वर्षीच नाही रे आजीला, हां 2025 मेमध्ये ना आजीला पॅरालिसिस झाला आणि सगळं जागेवरच. आता ते मार्च की मे असं मला कन्फर्म आठवत नाही आहे, पण त्या दरम्यानच झालं आहे. सगळं जागेवरच आहे. तर आता आमच्या मावशीला सगळं करावं लागतं आणि खूपच समजदार मावशी. म्हणजे आजकालच्या काळात असं एवढं तरी कुणी करणार नाही. चला आता निघालोय घरी. चला आता निघालोय घरी. बघू गेल्यानंतर आजीचे काय हाले दाखवतो तुम्हाला. लय कठीण, सांगू नाही शकत. आणि हे सगळं आहे ना, तिकडं जो ट्रॅक्टर दिसतोय ना, तिथून हे मधलं रान जर मोकळं ते सोडलं तर तिकडून तसंच ऊस, नंतर वरती तिकडं लिंबाचं झाड आहे ना तिकडं, तिथून हे मधला पट्टा सोडून मोकळा. आणि हे इथून असं हे रोडच्याकडं तर सगळं मावशीचं क्षेत्र आहे. तर आता मावशी दिदी गेलेत घरी, आपण पण चाललोय आता. चला आता आलोय घरी आणि पवून पण झालेलं आहे. पवायला गेलो तसंच. आजी आहेत आपल्या. बरं आहे का आजी? हात पॅरालिसिस झाल्यामुळं सगळं असं. लई चांगली आजी होती आमची. आजी कोण करीत हो एवढं सगळं? आजी सगळं रानातली करायची. मी कोण आहे सांगा बरं? हां मी तुम्हाला आहे ना मागच्या वर्षी इथं होतो ना, तर त्यावेळेस त्यांनी बड्डे केला होता माझा 24 ऑक्टोबर 2024चा. तर त्यावेळेस इथं होतो, तर आजींनी केक वगैरे आणायला सांगितलं होतं ओमकारला. तर बघा ना आता किती हाल आहेत. म्हणजे सगळं जागेवर करावं लागतं आजीचं. तर खूप चांगली आजी होती, पण काय आता देव पण इतकं सत्व बघतो ना, सांगू नाही शकत. वाईट वाटतं बघितल्यावर आजीकडं. म्हणजे इथं आल्यानंतर दादा जेवला का, खाल्ला का, म्हणजे बऱ्याचशा गप्पा मारायची. आणि आता बिचारीला बोलता सुद्धा येत नाही. हात असा झाला आहे, म्हणजे किती वेदना होत असतील. तर बिचाऱ्या आजीचं म्हणजे कशा हातपाय झाले बापरे, बघून वाईट वाटतं ते. आणि हे सगळं आता आजीचं सगळं जागेवर तर मावशीलाच करावं लागतं. अवघड आहे खूप जीवन. असं कोणाच्याच नशिबी आलं नाही पाहिजे. आता उचलून आजीला खुर्चीवर मांडलंय
असं बसवायचं. अशा हाल नाही हो मित्रांनो कोणाच्या नशिबात. काय ते प्रवीण दादा तुम्ही आलो काय करून घालायच्या? काय वाटतं ना आपल्या हा काय करायचं मग? काय करायचं तुम्ही? तुम्ही ते दूध आठवायची बी आठवायच्या चुलीव ना? कशा आठवायच्या? चुली हा. चुलीवर गॅसवर. किती वाढून लागल्या त्याला? लय वाटवलं. आणि माझ्या हातच्या भाज्या खाल्ल्याला आठवत आहे का? हा. पनीरच्या चिकनच्या. मला काय सांगू. चला दिदी. तर आहे ना मावशीकडे आहे ना माग एक गावरान गाई होती. तर त्याचं ज्यावेळेस मी थांबायचो नाही ते येऊन तर त्याचं दूध काढायचो आणि नंतर मग ते दूध येणार लाईटच्या शेगडीवर नाही तर चुलीवर आजी आटवून द्यायची आणि आम्ही तर रात्री 10-10:30पर्यंत आठवत बसायचो आणि मग ती बासुंदी करून प्यायचो. गावरान गाईचं दूध निघायचं. हां मी तेच सांगितलं ना गावरान गाईचं दूध होतं. बघा एवढं ऑपरेशन पण झालेलं आहे म्हणजे ह्या साईडचं आहे बघा. ते कवटी साईडची ना कवटी काढून आहे ना अशी पोटात ठेवलेली आहे. बाकीचं नाही दाखवू शकत मित्रांनो. आजी रडायला लागले अक्षरशः. वाईट वाटतं राव असं बघितल्यानंतर. वाईट वाटतं लय वाईट वाटतं सांगू नाही शकत काही. दिदाबाई चावी आण आपल्या गाडीची. चला आता गावात निघलोय सृष्टी आणि मी. तर दीदीला क्रीम रोल खायचेत म्हणलं चल जाऊन येऊ गावातून मग आणू. बसा. आणखीन घ्यायचं काही? हा केक वगैरे. तर चला आता घेतलेत क्रीम रोल आणि चाललोय परत रानात. मित्रांनो ऊन इतकं आहे ना की नको नकोच होते. चला आता घरी आलोय. आता मावशीने चहा ठेवलाय तर खायचे क्रीम रोल. चला मावशी बाई चहा. अरे वा ओमकरण मी गावात आलो होतो पाणी न्यायला. गावाकडं जमीन असावी, त्या जमिनीलगत पाण्याचा स्रोत असावा आणि त्याच जमिनीतून सोनं पिकावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. हिरे, मोती, दागिने सगळ्या गोष्टी घेता येतात, पण गावाकडे शेती आणि तिथे राहून विकास आणि त्याच विकासातून एक सुंदर असं घर उभं करणं हे काही सोपं नाही बरं का. पण हेच स्वप्न माझ्या मावशीने आणि काकांनी पूर्ण केलंय, ते पण 100% मेहनत करून. हे घर म्हणजे मला माझंच घर वाटतं, कारण इथं आहे माझी दुसरी आई, ती म्हणजेच माझी लाडाची आणि प्रिय छोटी मावशी. आता मावशी चालल्या चपात्या. जवळजवळ आत्ताचे वाजलेले आहेत 6:40 म्हणजे 6:45 वाजत आलेले आहेत. एवढा मोठा कणकेचा गोळा मारलाय मावशीने. आणि बघा युद्धाचा परिणाम आमच्या मावशीच्या घरापर्यंत पण झालेला आहे. चुलीवर करावं लागतंय. काय होतं गॅसची टाकी आहे पण आहे ना भेटत नाही टाकी लवकर, म्हणून मग जेवढं करता येईल तेवढं संध्याकाळचं चुलीवर करते मावशी. गरम होतंय चांगलंच. आणि ना आता लाईट पण गेलेली आहे. आणि इकडं आलेत आपले शेजारचे पोरं. एक इकडं वाल्या का रे लाजत आहेत पोरं. आणि चुलीवरच्या चपात्या एक नंबरच लागतात तशा. इकडं पलीकडं आपलं मिरचीचं शेत आहे मावशीचं. संध्याकाळी एकदम झाडाखाली असं. इथं हे पलीकडं किचन आहे आणि इथं बाहेर
आणि काल आहे ना वारं सुटलं होतं, मावशीने सांगितलं एवढे नारळ पडले. आपल्याला पाणी प्यायचं होतं पण काय टाइमच नाही भेटला. चला एक नारळ फोडून घेऊ आता. फोड. नको मला व्हिडिओ नको आता आता लागन. चव जायचं काम नको करू लाग. एवढा काय लाज होतो, घेशील हातावर लागून. पाले फोडून काढ ना फोटो. अर्धी चांगलं घेतलेलं कुठं लागलं तुझ्या पायाला दाखव. इथून अयो. इथपर्यंत चाललेलं. एवढं इकडे उजेडा ते. राहू दे राहू दे. अरे ये की दाखव ना. होतं नाही फोडून त्या पाडवायच्या. हा 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 त्वऱ्यासकट बिंगवली. सकट मिक्सर मध्ये. नाही कापून ठेवलं तर मग मी तिथे फक्त लय हुशार आहेत गाड्या पोरी. आता आमची दिदाबाई बसली आहे चपात्या भाजायला. जमतात का तुला भाजायला? ती व्हिडिओ बघितला होता ना मागचा, त्या समीक्षा कशी भाकरी करीत होती. ते तिला जमतात का लाटायला? नाही लाटा जमते, लाटायला जमत, भाजायला नाही जमत ना. भाजाय नाही ते भाकरी नाही येत तिला करता, पण चपाती चांगली करते. हम्म, हम्म, हम्म. रानात आता वारं द्यायला ओंकार सोबत. मस्त वाटते गावाकडे. मस्त असं चंद्र आल्यावरती आणि संध्याकाळचा माहोल गावाकडचा. गावाकडे आल्यानंतर भारीच वाटतं राव. काही असो पण गावाकडे आल्यानंतर भारीच वाटतं. फक्त आपली जमीन असली पाहिजे आणि हाय ते विकली नाही पाहिजे. मस्त वाटतं. आणि मावशीच्या गावाकडे आल्यानंतर बोर झालं असं कधीच नाही होत, कारण की मावशी असती, नंतर सृष्टी असती, नंतर काका असतात आणि आपला ओमकार पण असतो आणि ओमकारचे मित्र पण असतात. त्याच्यामुळं असं बोर होत नाही इकडं आल्यानंतर. नाही तरी ना मागाशी तिकडं आम्ही ड्रोन उडत होतो ओमकार आणि मी मावशीच्या घरावरून. तर असं ड्रोन नेला तर हे आहेत आपले ऊसतोडेवाले आपले भाऊ लोक. तर समाधान डान्स करत होता आणि हा त्याचा व्हिडिओ काढत होता. बघा मित्रांनो, जिमला न जाता पण याचे 6 पॅक आहेत आणि आपला तिकडं पाहिलं ना काय कष्ट लई आहेत बिचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये. चाललोय आता घरी आणि दिवस मावळलेला आहे, कम्प्लिटली दिवस मावळलेला आहे. भारी वाटतंय नाही रानात असं लाल भडक. झाले आपल्या दिदीबाईच्या चपात्या. तिच्या अंगावर लावून. नाही नाही माझ्या अंगावर नाही यायचं. झाडायची. चला आता आपल्या मावशीने पनीरची भाजी केलेली आहे. जेवायला बसायचं आहे आता. मावशी आहे, काका आहे, दीदी आणि काका एकत्र बसले जेवायला. आणि आता इकडं काय होतं माहिती आहे का? हां, लाईट 6 ते रात्री 10. का बरं? कारण की आता गॅसचा तुटवडा आहे आणि मग लोक शेगडी वापरतील म्हणून, त्याच्यामुळं लाईट बंद केली जाते. खायचा हुआ आहे. अच्छा दीदी कसं झालंय का? मस्त झाली एकदम भाजी, एक नंबर झालाय. या जेवायला. मावशी सगळ्याच भाज्या चांगल्या असतात. सकाळचं पण मसुरी डाळीची आमटी होती ना. चला आता झालं जेवण, आता उठायचं जायचं बाहेर. आता लाईट नाही आहे, बेकार गरमी होती डायरेक्ट.
नको नको झाली घरात. आता झालेली सकाळ रात्री काय लाईट लवकर आली नाही त्याच्यामुळे झोप पण व्यवस्थित झाली नाही. 1-1:30 वाजले झोपायला. झोप लागली 1-1:30 वाजता. सकाळी उठलो 6ला. आता आपल्याला जायचं आहे पप्पांच्या आत्याच्या गावाला पिंपळ सुट्टीला. आणखी मावशीकडेच आहे. आता जेवायला बसतो मी, ओंकार, मावशी आणि विदाबाई. वाढलंय मावशीने. आज केलं आहे चवळीचं कालवण एकदम मस्तपैकी. का बोला एवढं का तर मावशीची त्यांची आहे ना ही आरण आहे आपली कांद्याची. पॅक करायची तयारी चाललेली आहे. पाचट लावायचं ऊसाचं. सगळं ऊसाचं पाचट आहे. बाजून लावायचं काम चाललंय. याने हवा चांगली खेळती राहते. मोठा बांबू दे मावशी. मोठं लागत मोठेच लागते मोठे. ते हिरवं कापड बांधलं नाही जमत. दगडाच्या आरणीत कांदा 1 नंबर राहतो. हा महामान त्यांचं सडत नाही अजिबात. पण ते दरवर्षी रचावं लागत ना. ओंकार शेट्टी कुठून आहे बाहेरून. इकडे एक आरण भरायचं काम चाललंय. चांगली भरून झाली तुमची सगळीच. हा आपले काकांचे चुलत भाऊ. म्हणलं साडला नव्हता एवढा. त्यांच्या दगडाच्या वाखारी असतात ना त्यांचा नव्हता एवढा साडा. ती गरमी नाही लागत नाही एवढी. दगड वरतून तापवतं पण हिट आतमध्ये पोचूच तर ते संध्याकाळ होती त्याला. हा किती असेल कांदा सगळा. कांदा एक 800. दोन्ही आरणी आहे. इकडची ती पण फुल भरण काय शिल्लक राहणार आहे मध्ये राहणार. वने आपण नाही मागच्या वेळेस ते मावशीन त्यांच्या दारातल्या सगळ्या साडल्या बरंच साडला होता त्यात. काय सगळ्या लसूण रानातला काढलेला बांधून ठेवलाय. निवांत असं बांधून ठेवलाय. आणि हे मावशीचं आहे ना पहिले जुनं घर आहे. तर इथंच राहायचे पहिले. ही स्वयंपाकाची खोली होती. आणि मावशीत लग्न झालं त्यावेळेस इकडे एक सपार होता असं छोटंसं ऊसाच्या पाचटापासून बनवलेलं. तर आता या जुन्या घरात कोणी नाही राहत. गिरणी वगैरे नाही तर मग शेतीचा जो काही माल आहे म्हणजे कोरं टिकाव काय असेल ते सगळं खताच्या गोण्या बिण्या सगळ्या तिथं ठेवतात. त्याच्यासाठी आता त्या खोल्या वापरल्या जातात. तर चला मग आता जायचं आहे आपल्याला पिंपळ सुट्टीला. आणि मामाचा मुलगा सुयोग येतोय चिंचणीवरून. तर त्याला म्हणलं इकडूनच आहे कारण की आहे ना चिंचणीतून नंतर बोरी आणि मग हांगेवडे असं जायचं म्हणलं ना तर मध्ये रस्त्याला बरेच खड्डे आहेत. तर आपला जो कॅमेरा आहे म्हणलं आदळेल तर त्याच्यामुळे त्याला बोललं इकडूनच आहे इथं गाडी लावू आणि मग इथून जाऊ आपण पुढं. तर निर्व्यूवरून डायरेक्ट पिंपळ सुट्टीला कॉन्क्रीटचा रोड जातो. तर त्याच्यामुळे सुयोगला इकडं बोलवलं आहे. तर चला मित्रांनो आता आपला मामाचा मुलगा सुयोग येतच असेल आणि सुयोग आला की मग आपल्याला निघायचं आहे पुढच्या ब्लॉगच्या शूटसाठी. तर तो असणार आहे पिंपळ सुट्टी गावाला मगाशी जसं मी सांगितलं तसं. तर सुयोग आला की निघू आपण आणि भेटूया तिथल्याच ब्लॉगमध्ये. आणि आपण तिथला ब्लॉग झाला की पुन्हा एकदा आपल्या मावशीच्या घरी पुन्हा एकदा येणार आहे इथं. तर आपली जी छोटी बहीण आहे माऊस बहीण सृष्टी तर तिचे थोडेसे फोटो काढायचे त्याने रील पण काढायचं आहे. तर ते राहूनच गेलं कारण की काल पण टाईम भेटला नाही आणि आज पण सकाळी जायचं होतं पण कंटाळा आला. रात्री लवकर झोप नाही लागली लाईटीमुळं. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आयुष्याची मजा घेत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या दादाच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आवडलं तर कमेंट करा.
तर चला, आपल्या छोट्या बहिणीने पण सांगितलेलं आहे, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करायला पण विसरत नका जाऊ. दररोजचे व्हिडिओ आपले बघत जा आणि आवडीने शेअर करत जा. तर चला मित्रांनो, धन्यवाद.